नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पदभरती वेळी झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सलग चौथ्या दिवशीही सुरू होती. सीबीआयच्या दिल्ली व बेंगळुरू येथील पथकाकडून रविवारी ही सखोल चौकशी करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केल्याने कॅन्टोन्मेंटमधील बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेहरूनगर येथील बसवण्णा मंदिर शेजारील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आहोत की दुर्गम भागात आहोत अशी प्रतिक्रिया रहिवाशातून व्यक्त केली जात आहे. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असला तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची फार दुरावस्था झाली आहे. नेहरूनगर येथील बसवण्णा मंदिर ते मुजावर आर्केडच्या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे रहिवाशांसह वाहनधारकांना खड्ड्यांचा सामना करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. भरगाव बोलेरोची धडक बसून सोनट्टी तालुका बेळगाव येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला. रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी काकतीजवळ हा अपघात घडला. बोलेरो चालकाविरुद्ध काकती पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. सिद्धव्वा यल्लप्पा बर्नट्टी, वय वर्ष 77, राहणार लक्ष्मी गल्ली सोनट्टी असे त्या वृद्धेचे नाव आहे. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खमकारट्टी ओव्हरब्रिजजवळ भरगाव कारने मोटरसायकलला ठोकरल्याने नंदीहळ्ळी तालुका कित्तूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रुद्रगौडा बसनगौडा पाटील, वय वर्ष 19, मूळचा राहणार नंदीहळ्ळी तालुका कित्तूर, सध्या राहणार आरळीकट्टी तालुका बेळगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. बेक्किनकेरे येथील गटारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गटारींची स्वच्छता झाली आहे, मात्र कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. परिणामी डास व माशांची पैदास वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तातडीने गटारीतील काढलेला कचरा उचल करावा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जलाराम फाउंडेशन तर्फे 224वी संत जलाराम जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. नरगुंदकर भावे चौक येथील दत्त मंदिर परिसरात जयंती साजरी करण्यात आली. जलाराम फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली, तसेच प्रसादाचे वाटपही करण्यात आले. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये विकास कामे अद्याप सुरू असून येथील खड्डे प्रवाशांना आणि बस चालकांना डोकेदुखी बनले आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. एका तिकिटात चक्क 3 बालनाटके. आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे यांच्या वतीने बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून बेळगावकरांना चक्क एका तिकिटात 3 बालनाटके पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य बालनाट्य पुरस्काराने सन्मानित तसेच पुरुषोत्तम करंडक, भालबा केळकर करंडक, राजा नातू करंडक अशा विविध पुरस्कारांनी गौरवलेली व महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेली ही बालनाटके बेळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव या नाट्य महोत्सवासाठी आर्यन फन स्कूल सदाशिवनगर व आर्यन प्री स्कूल टिळकवाडी या दोन्ही शाळांच्या शाखेमध्ये व लोकमान्य रंगमंदिर येथे तिकिटे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8496034488 व 8951932428. खानापूर तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भाग डोंगराळ भागात मोडतो. या भागातील शेतवाडीत प्रामुख्याने भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. ऐन सुगीच्या वेळी जंगली जनावरे उभ्या पिकात घुसून खाऊन तुडवून नुकसान करत आहेत. खानापूर पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या असोगा परिसरातही गव्यांच्या कळपांकडून गेल्या महिनाभरापासून उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांबरोबरच असोगा परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचक्रोशीतील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात पंचकल्याण महोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथील श्री 1008 आदित्य दिगंबर जैन मंदिरामध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या पंचकल्याण महोत्सवातील पूजेचा सवालबोली कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नांदणी येथील परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. कुडची हे रेल्वे स्थानक बेळगाव मिरज दरम्यानचे मोठे स्थानक म्हणून ओळखले जाते. विद्युतीकरण व दुहेरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी स्थानके बांधण्यात आली आहेत. पूर्ण झालेल्या स्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. पण कुडची हे स्थानक अत्यंत वर्दळीचे स्थानक असूनही येथे प्रवाशांना सुविधा करता धडपडावे लागत आहे. सर्व जलद गाड्यांना येथे थांबा असल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी सतत होतच असते. गेल्या 20 वर्षात निपाणी शहराचा विस्तार बऱ्याच प्रमाणात झाला. तालुका निर्मितीनंतर मात्र येथील शहरीकरणाने वेग पकडला असल्याचे दिसते. सध्या शहरात सुमारे 50 नवे लेआउट आकारास येत आहेत. परिसरातील वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरीकरणाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. यातून निपाणी नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडत चालली आहे. एकेकाळी लाखाच्या घरात असणारा पालिकेचा अर्थसंकल्प आता 40 कोटींवर पोहोचला आहे. बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी असलेली बेळगाव पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची विनंती सेंट्रल रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिंग यांच्याकडे राज्याचे दिल्ली प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केली. दिल्ली येथे त्यांनी वर्मा सिंग यांची भेट घेतली. कर्नाटकसह सीमा भागातील तसेच महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी 3000 रुपयापर्यंत दर जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील 500 रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून दर 5500 रुपये द्यावा अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासह 25 नोव्हेंबर नंतर लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले. आमदार शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमोल आनंदा माळी व यशोदानंद इन्फ्राटेक रेडीमिक्स कॉन्क्रीट कुर्ली सौंदलगा यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.